आज मी तुमच्या सोबत झटपट होणारी अशी मटन बिर्याणीची रेसिपी शेअर करते आहे। बऱ्याच वेळा बिर्याणी करताना मटन चांगलं शिजत नाही आणि त्यामुळे घरी जेव्हा आपण मटन बिर्याणी बनवतो तेव्हा ती तेवढी टेस्टी होत नाही। तर आज एकदम छान अशी मटन बिर्याणीची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर बिर्याणी करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे तांदूळ आपण जसा शिजवतो किंवा ज्या पद्धतीने शिजवतो ती पद्धत खूप महत्त्वाची असते। आणि त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला अर्धा तास भिजत घातलेला आहे। बिर्याणीचा जो तांदूळ आहे तो मी इथे वापरलेला आहे आणि त्या तांदळाच्या तिप्पट आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे। त्यामध्ये मी काही खडे मसाले घातलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता तांदूळ थोडासा अर्धा तास जर आपण भिजवला तर तांदळाचे दाणे जे आहेत ते छान लांबसर होतात आणि शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत। या पाण्यामध्ये मी मोठी वेलची, दालचिनी, मिरे, हिरवी वेलची, तेजपत्ता, लवंग आणि तुमच्याकडे जे खडे मसाले आहेत अगदी असेच्या असे पाहिजे असे नाही, जे असतील ते तुम्ही इथे वापरू शकता, ते घालून चांगलं उकळून घेतलेलं आहे। 2 चमचे मीठ घातलं होतं आणि तांदूळ आपल्याला चांगला 90% यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। तर आपण आज जी बिर्याणी बनवणार आहोत ती 1 लेअर बिर्याणी बनवणार आहोत। झटपट होते, वेळ फारसा लागत नाही, कारण बऱ्याच वेळा आपण बाहेर जी बिर्याणी खातो ती दम देऊन बनवली जाते, परंतु आज मी सोप्या पद्धतीने तुम्हाला झटपट कशी बनवायची ती दाखवते। तर तांदूळ आपला मस्त शिजला होता, तो बाजूला काढून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त मोकळा असा भात आपला शिजलेला आहे। आता आपण एक मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी 1 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून काळे मिरे, थोडासा छोटासा जायफळचा तुकडा, थोडीशी जावेत्री, 1 इंच साधारणतः दालचिनी, छोटंसं स्टार फूल, 3 हिरव्या वेलची, 1 काळी जी मोठी वेलची असते ती, साधारणतः 2 ते 2.5 टेबलस्पून काजू घेतलेले आहेत। त्यानंतर 1 टेबलस्पून बेडगी मिरचीचा लाल तिखट आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टीस्पून तीळ घालायचे आहेत। आणि आपण आज बिर्याणी मसाला तयार करतो आहे, म्हणजे हा घरगुती बिर्याणी मसाला आहे, परंतु हा घातल्याने याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आणि ताज्या मसाल्याची टेस्ट खरंच खूप छान असते। आता त्याला मी बारीक वाटून घेतलेला आहे। आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण कुकर मध्ये पुन्हा एकदा खडे मसाले घालणार आहोत। तर खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, जे तुम्हाला आवडत नाही ते तुम्ही नका घालू किंवा जे तुमच्याकडे आहेत अवेलेबल ते वापरून तुम्ही इथे बिर्याणी बनवू शकता, परंतु जनरली बिर्याणीला जास्त खडे मसाले वापरले जातात। तर सगळ्यात आधी आपण भातामध्ये घातले होते, त्यानंतर आपण एक मसाला बनवला, त्यामध्ये एक सिक्रेट मसाला आहे तो, आणि त्यानंतर आता आपण फायनली घालत आहोत। त्यानंतर इथे बघा 1 ते 1.5 मीडियम साईजचा किंवा 2 छोट्या साईजचे कांदे मी स्लाइस करून घेतले होते। चांगले गुलाबी रंगावर परतून झाले की त्यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि त्यानंतर साधारणतः अर्धा किलो मटण घालायचं आहे। आता जनरली बाहेर जी बिर्याणी बनली जाते जेवढं मटण आहे तेवढाच तांदूळ वापरला जातो, तर अर्धा किलो मटणासाठी इथे तुम्ही अर्धा किलो पर्यंत किंवा त्यापेक्षा थोडासा कमी तांदूळ सुद्धा घेऊ शकता। आता इथे मी मटण घातलेलं आहे, त्यानंतर अर्धा टीस्पून हळद आणि हिरव्या मिरच्या स्लिट करून घातलेले आहेत आणि मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तर छान परतून घेतल्यामुळे काय होतं, मटण जे आहे ते मस्त असं हळदीने कोट होतं। त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा याला छान असं परतून घेणार आहोत। आता हे परतून झालं की यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे। साधारणतः 1 कप एवढं गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। तर आधी आपल्याला फुल गॅसवर 1 शिट्टी होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर 4 शिट्ट्या साधारणतः मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायच्या आहेत, ज्यामुळे आपलं जे मटण आहे ते एकदम छान आणि टेंडर असं शिजलं जातं। तर मटण शिजेपर्यंत आपण साइड बाय साइड इथे ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। तर आता इथे मी थोडंसं तूप आणि तेल घेतलेलं आहे, साधारणतः 1 टेबलस्पून, आणि छोटासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल, डायरेक्ट तुम्ही टोमॅटोपासून सुरुवात करू शकता। तर इथे 1 मोठ्या साईजचा टोमॅटो मी घेतलेला आहे आणि चांगला बारीक चॉप करून घ्यायचा आहे। त्यावर मीठ घालायचं आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे। तर मीठ घातल्यामुळे टोमॅटो जो आहे तो चांगला परतून येतो आणि त्यानंतर आता आपण यामध्ये जो मसाला तयार केला होता मिक्सरमध्ये बारीक वाटून तो मसाला यामध्ये घालणार आहे। गरम मसाल्याचा हा मसाला आहे आणि याने या बिर्याणीची जी टेस्ट आहे ती खूप छान येते। तर साधारणतः 1.5 टेबलस्पून मी घातला होता, त्यानंतर पुन्हा थोडा अर्धा टेबलस्पून घातला होता, म्हणजे ओव्हरऑल टोटल 2 टेबलस्पून मी घातलेला आहे। जर तुम्ही फक्त मोठ्यांसाठीच ही बिर्याणी बनवत असाल, मोठ्या व्यक्तींसाठी, तर तुम्ही केलेला संपूर्ण जो मसाला आहे तो पूर्णच्या पूर्ण या रेसिपीमध्ये घालू शकता। आता माझी लहान मुलं आहेत त्यामुळे मी थोडासा तो कमी घातलेला आहे किंवा बेताने घातला आहे।
त्यानंतर इथे मी साधारणतः पाऊण कप दही घातलेलं आहे। आता आपलं अर्धा किलो मटण आहे, तर पाऊण कप दही घातलेलं आहे, चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर घातलेली आहे बारीक चॉप करून अर्धा कप। आणि इथे मी घेतलेला आहे बिर्याणीचा मसाला, जो सुहाणाचा मार्केटमध्ये मिळतो, तो बिर्याणी मसाला साधारणतः 1 टेबलस्पून मी घातला आहे। इथे थोडासा तुम्ही मसाला टेस्ट करून बघू शकता। जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी तिखट आहे, तर तुम्ही थोडंसं लाल तिखट जे असतं ते इथे वापरू शकता। तर मसाल्यामध्ये तुम्ही थोडंसं जर तिखटाचं जे प्रमाण आहे ते जरा ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर जे मटण आपण बॉईल केलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे। थोडंसं त्याचं जे सूप असतं येलो कलरचं किंवा पिवळ्या कलरचं आपण सूप बनवतो, ते सुद्धा तुम्ही यामध्ये ग्रेव्हीसाठी घालू शकता। आता हे मटण मस्त परतलं आहे, त्यावर थोडी कोथिंबीर आणि थोडासा कांदा मी ओव्हनला बेक करून घेतला होता, तो मी यावर घालणार आहे। बघा किती छान मटण शिजलेलं आहे आणि अतिशय भारी याची टेस्ट आहे। तर मसाला आपला घरगुती आणि फ्रेश आपण वापरल्यामुळे खूप छान टेस्ट येते। आता हा जो कांदा आहे थोडासा मी ओव्हनला लावून घेतला होता, कारण डीप फ्राईड कांदा जनरली याच्यासाठी वापरतात बिर्याणीसाठी, परंतु मी ओव्हनला लावून थोडासा बेक केला। मीठ इथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे कमी जास्त प्रमाणाने। तुम्हाला जर आणखीन ग्रेव्ही आवडत असेल तर सूप किंवा थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हे ग्रेव्ही आपली इथे तयार झाल्यानंतर हा जो राईस आहे जो आपण ठेवला होता बॉईल करून, तो आपण घालणार आहे। आता इथे मी 1 लेअर बिर्याणी बनवते आहे की जी झटपट होते। जर तुम्हाला लेअरवाली बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही दुसऱ्या एका पातेल्यामध्ये खाली थोडंसं मटण घालू शकता, त्यावर पुन्हा भात, त्यावर पुन्हा मटण आणि त्यावर पुन्हा जो भात आपण बनवलेला आहे तो, आणि मध्ये मध्ये थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि जो फ्राईड कांदा असतो तो तुम्ही यावर घालू शकता। परंतु मी आता 1 लेअर आणि फास्ट होणारी बिर्याणी बनवते आहे, त्यामुळे एकाच लेअरमध्ये ही सगळी होते। खाली आपली ग्रेव्ही आहे आणि वरच्या साईडने थोडासा राईस आपण घातले, थोडासा म्हणजे जेवढा आपण बनवला तेवढा राईस घातलेला आहे। वरून थोडासा तळलेला कांदा, 1 ते 1.5 टेबलस्पून तूप घालायचं आहे। तुपाने खूप छान टेस्ट लागते मटणाला। आणि हा जो आहे तो आहे कलर, तो ऑप्शनल आहे। जनरली बाहेर बिर्याणीला बनवलं जातं आणि दिसताना ते छान दिसतं म्हणून मी इथे वापरलेलं आहे। थोडंसं केसरचं दूध आणि एक केशरी कलर जो असतो तो मी इथे वापरलेला आहे। कोथिंबीर, पुदिना घालायची आहे आणि याला आपल्याला साधारणतः दम द्यायला ठेवायचा आहे। तुम्ही कढईच्या खाली किंवा पातेल्याच्या खाली एखादा तवा सुद्धा ठेवू शकता। 5 ते 10 मिनिटं दम देऊन झाल्यानंतर इथे आपली बिर्याणी तुम्ही बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे ही खूप टेस्टी, झटपट होणारी आणि घरी आपण तयार केलेल्या मसाल्याची मटन बिर्याणी आहे। नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल, तुमच्या घरच्यांनाही आवडेल। तर संडे स्पेशल होती ही माझी मटन बिर्याणीची रेसिपी आणि यातलं जे मटन आहे ते सुद्धा खूप टेस्टी झालेलं होतं आणि यासोबत मी बुंदी रायता बनवला होता। त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा। इथे तुम्ही बघू शकता मटन पण किती छान शिजलेलं आहे, एकदम मऊसर। तर आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।